नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या खास व्हिडिओमध्ये। आज आपण ऐकणार आहोत एक प्राचीन कथा जी प्रेरणादायी आहे आणि ज्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं। आळंदीमध्ये एक महान संत राहायचे। त्यांचे नाव संत ज्ञानेश्वर होते। ज्ञानेश्वर आपल्या शांती, साधना आणि ज्ञानाने संपूर्ण गावाला प्रेरणा देत असत। गावकरी त्यांच्या ज्ञानाने, त्यांच्या प्रेमाने आणि त्यांच्या शिकवणीने अतिशय प्रभावित झाले होते। एक दिवस मध्यरात्री ज्ञानेश्वरांच्या घराचे दार कोणीतरी जोरात वाजवले। ज्ञानेश्वरांनी दार उघडले तर त्यांचा एक शिष्य राघव बाहेर उभा होता आणि त्याच्या हातात धनाने भरलेली पिशवी होती। हे दृश्य पाहून ज्ञानेश्वर थोडे अवाक झाले। रात्रीच्या अशा वेळी कोणीही येईल अशी अपेक्षा नव्हती। राघवने ज्ञानेश्वरांना प्रणाम केला आणि म्हणाला, गुरुजी, मला हे धन आताच दान करायचे आहे। ज्ञानेश्वरांनी त्याला शांतपणे विचारले, तू हे धन सकाळीही दान करू शकतो, एवढ्या रात्री येथे येण्याची काय गरज होती? त्यावर राघव म्हणाला, गुरुजी, आपणच सांगता की चांगले काम करण्याचा विचार आला तर लगेच केले पाहिजे, नंतर आपले मन बदलू शकते। त्यामुळे मी विचार केला की जर मी आताच गेलो नाही तर सकाळपर्यंत माझ्या मनात वाईट विचार येऊन निर्णय बदलू शकतो, म्हणून मी धन घेऊन आपल्याकडे आलोय। राघवचे विचार ऐकून ज्ञानेश्वरांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न स्मित आले। त्यांनी राघवला आलिंगन दिले आणि म्हणाले, जर प्रत्येक व्यक्तीने या गोष्टींचा आयुष्यात स्वीकार केला तर तो कधीच वाईट काम करू शकत नाही, त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच अपयश येणार नाही। ज्ञानेश्वरांनी आपल्या सर्व शिष्यांना आणि गावकऱ्यांना याचा आदर्श दिला। त्यांनी सांगितले की चांगले विचार आणि चांगली कामे नेहमी लगेच करायला हवीत। आपण त्या कामांना पुढे ढकलल्यास आपले मन बदलू शकते आणि वाईट विचार आपल्यावर हावी होऊ शकतात। या कथेची शिकवण एवढीच की आपल्या मनात चांगले, वाईट असे अनेक प्रकारचे विचार सुरू असतात। त्यामुळे जर आपल्या मनात काही चांगले काम करण्याचा विचार आला तर लगेच ते काम करा, कारण वाईट विचारांमुळे आपले मन बदलू शकते। चांगल्या कामांसाठी योग्य वेळ कधीच वाट पाहत नाही, ती वेळ नेहमी आताच असते। ज्ञानेश्वरांनी आणि त्यांच्या शिष्यांनी या शिकवणीला आपल्या आयुष्यात आचरणात आणले आणि त्यामुळे त्यांचे जीवन शांत, समृद्ध आणि यशस्वी झाले। त्यांची कथा आजही आपल्याला प्रेरणा देते की चांगले काम करण्यासाठी योग्य वेळ कधीच चुकवत नाही, ती नेहमी आताच असते। तर मित्रांनो, ही होती एक प्रेरणादायी कथा जी आपल्याला शिकवते की चांगले विचार आणि चांगली कामे लगेच करायला हवीत। यासाठी योग्य वेळ कधीच वाट पाहत नाही, ती वेळ नेहमी आताच असते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला आणखी प्रेरणादायी व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद। आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू।